आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्याकडून स्वतंत्र बैठकांचं आज आयोजन करण्यात आलं होतं। वांद्रे इथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर अनेक आरोपही केले आणि अप्रत्यक्ष प्रश्नही उपस्थित केले। तुमचं वय 82 वर्ष झालं, तुम्ही कधी थांबणार आहात की नाही असा थेट सवाल अजित पवार यांनी केला आहे। यावेळी अजित पवार यांनी शरद पवार यांनी दिलेल्या राजीनाम्याच्या मुद्द्यालाही हात घातला। राजीनामा मागे घ्यायचा होता तर तुम्ही दिलाच कशाला असा खोचक प्रश्नही त्यांनी केला। तसंच लोकांसमोर मला कायम व्हिलन का ठरवलं जातं तेच कळत नाही, आमच्यात सरकार चालवण्याची धमक नाही का असा परखड सवाल सुद्धा त्यांनी केला। आजही पवार साहेब माझं दैवत आहेत असंही अजितदादा नमूद करायला विसरले नाहीत। दरम्यान आता नवीन पिढी समोर येते, चुकलं तर चुकलं असं सांगा, चूक मान्य करून दुरुस्त करू आणि पुढे जाऊ, पण कोणासाठी चाललंय हे असा सवाल सुद्धा अजितदादा यांनी आपल्या भाषणाच्या माध्यमातून शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील या सगळ्यांना केलाय। का मला लोकांच्या समोर त्या ठिकाणी विलन केलं जातं कळत नाही? काय माझी चूक आहे? ह्या संदर्भामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आजही माझं ते दैवत आहे। चुकलं तर सांगा ना अजित, तुझं हे चुकलं। चूक मान्य करून दुरुस्त करून पुढे जाऊ, पण कुणा करता चाललं हे? कशा करता चाललं हे? का अशा प्रकारचं चित्र राज्यामध्ये निर्माण केलं जातं? काय आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही, ही चूक आहे आमची। मित्रांनो, काळ आता जर वय जास्त झालं, 82 झालं, 83 झालं, तुम्ही कधी थांबणार आहात का नाही? तुम्ही आशीर्वाद द्या ना। त्याच्या संदर्भामध्ये आम्हाला वाटतं तुम्ही शतायुष्य व्हावं। बरं, आत्ता केलं जातं, आत्ता जो काही हट्ट। मी सुप्रियाशी बोललो, अगं सुप्रिया, आपण एका घरातली एका कुटुंबातली आहोत, लहानाची मोठे झालोत, काहीतरी सांग। ते हट्टी आहेत, ते ऐकत नाहीत कुणाचं। असा कसला हट्ट आहे? तिकडे शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतरच्या पहिल्याच बैठकीत अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मधला कारभार चव्हाट्यावर आणला। यावेळेला अजित पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर सडकून टीका केली। साहेबांनी ठाण्याच्या पठ्ठ्याला सोबत घेऊन पक्षाचं वाटोळ केल्याची टीका त्यांनी केली। तर गणेश नाईक आणि डावखरे यांनी आव्हाडांना कंटाळून पक्ष सोडल्याची टीकाही केली। दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांना उत्तर देत कोणावर तरी नारळ फोडायचा असतो तसा माझ्यावर फोडला असं म्हटलं आहे। आणि काही तर असे लोक बरोबर घेतलेत की त्या लोक त्या संबंधात त्या एकंदरीत संघटनेचं वाटोळ करतील। तुम्ही म्हणाल कोण? उदाहरण देतो, ठाण्याचा पठ्ठ्या। आता ते ठाण्याचा त्यांच्यामुळं गणेश नाईक आपला पक्ष सोडून गेले, संदीप नाईक पक्ष सोडून गेले, सुभाष भोईर पक्ष सोडून गेले, निरंजन डावखरे पक्ष सोडून गेले। वसंतराव डावखरे वयस्कर असताना मला म्हणायचे, दादा साहेब काय ह्याला मोठं करतात? त्याच्यामध्ये सांगितलं गणेश नाईक, त्याच्यामध्ये अनेक जण मला आता ते भेटतात सगळे। मला वाटतं किसन कथोरे गेले, खूप जण। बघा, शेवटी नारळ कोणावर तरी फोडावं लागतं। सोपं काम आहे। माझा काही साखर कारखाना नाही, मी कुठल्या बँकेचा चेअरमन नाही, माझा काही दूध महासंघ नाही, माझी कुठलाही मोठा कारखाना, औद्योगिक नगरी वगैरे काही नाही, माझ्या मागे कोणीच नाही, माझ्या मागे माझा बाप नाही, माझ्या मागे माझी आई नाही, माझ्या मागे माझी प्रॉपर्टी नाही, माझ्या मागे पैसा नाही। मी नेहमी म्हणतो की माझ्या मागे एकच ताकद आहे, ती म्हणजे शरद पवार।
तिकडे अजित पवार यांनी मेळाव्यातून शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेवर आता सुप्रिया सुळे यांनी सुद्धा तेवढंच आक्रमक प्रत्युत्तर दिलंय. माझ्या आईबापाचा नाद करायचा नाही असा जोरदार टोला सुप्रिया सुळे यांनी अजित पवार आणि सोडून गेलेल्या सर्व आमदारांना लगावलाय. तसंच वय हा फक्त आकडा असतो. देशातील उच्चपदस्थ उद्योगपती आणि राजकारण्यांच्या वयाचा दाखला देत सुप्रियाताईंनी अजितदादांवर खोचक टीकाही केली. तुम्हाला घरी बसून आशीर्वाद का द्यायचे, त्यापेक्षा मग आम्ही मुली चांगल्या असा टोलाही त्यांनी लगावला. कितीही आमदार गेले तरी महाराष्ट्राची जनता शरद पवार यांच्याच सोबत आहे. आपल्याला देशात सुरू असलेल्या चुकीच्या प्रवृत्तींच्या विरोधात लढायचं आहे असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलं. बापाच्या आणि आईच्या बाबतीत नाद करायचा नाही. बाकी कुणाबद्दलही बोला, कुणाबद्दलही आमच्यावर करा, काही करा, पण बापाचा नाद नाही करायचा. बाकी काही ऐकून घेऊ, काहीही ऐकून घेऊ. एक सांगते, महिला आहे मी. छोटंसं बोलला ना तर टचकन डोळ्यात पाणी येतं, पण जेव्हा संघर्षाची वेळ येते तेव्हा पदर खोचून तीच अहिल्या होते, तीच तारा राणी होते आणि तीच जिजाऊ होते. अरे सबसे देखो तो फारुख अब्दुल्ला साहेबांपेक्षा 3 वर्षांनी मोठे आहेत. मला विचारलं, अरे क्या हो रहा है एनसीपी में. म्हटलं अंकल ऐसे ऐसे हो रहा है. अरे लड़ मैं तो शरद से 3 साल बड़ा हूं, मैं लड़ रहा हूं, शरद को बोल मेरे तरह तू भी लड़ ले. अरे एजीचा नंबर जिद्द पाहिजे. आशीर्वाद तर आहेतच, पण आपल्या वडिलांना म्हणायचं की तुम्ही घरी बसा आणि आशीर्वाद घ्या, मग आम्ही पोरी परवडल्या. हो, मी स्त्री भ्रूण हत्येच्या विरोधात लढत होते आणि दासू वैद्यांनी माझ्यासाठी लिहिलेली ही कविता, श्रमलेल्या बापासाठी, श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी. हा बाप माझ्या एकटीचा नाहीये, माझ्यापेक्षा तुमचा जास्त आहे तो. बाकीचे काय करतील माहिती नाही, पण या महाराष्ट्राची जनता ह्याच योद्ध्याचा मागे उभे राहील. हे अनेक वेळा या महाराष्ट्राने दाखवलंय. पुन्हा आपल्याला करायचंय, पूर्ण जिद्दीने लढू आणि पुन्हा एकदा ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हा ओरिजिनल कडेच राहील, सिंबल पण राहील. लोक काही म्हणत असतील ते चिंता करू नका. राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच शिक्का आहे आणि त्या शिक्क्याचं नाव शरद पवार. तिकडे अजित पवार यांच्या प्रत्येक आरोपाला स्वतः शरद पवार यांनी सुद्धा तेवढंच ठासून उत्तर दिलं. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर अजित पवार यांच्या समर्थकांनी दावा केला. यावर बोलताना घड्याळ आमचं, त्यावरची खूण आमची, कोण कुठे जाणार नसल्याचं त्यांनी ठणकावलं. माझ्या राजकीय जीवनात अनेक निवडणुका लढलो. कोण सांगत असतील चिन्ह घेऊ, पण एक सांगतो, चिन्ह जाणार नाही आणि मी जाऊ देणार नाही. आज मुंबईभर माझा फोटो लावला आहे. त्यांना माहीत आपलं नाणं चालणार नाही आणि त्यामुळेच आपलं नाणं वाजणार नाही, आपलं नाणं खरं नाही आणि म्हणूनच माझा फोटो लावला असा टोलाही शरद पवार यांनी लगावला. कोणी सांगत असेल की चिन्ह आम्ही घेऊन जाऊ, चिन्ह जाणार नाही, जाऊन देणार नाही, पण चिन्ह घेऊन जात असं तर कुठल्याही चिन्ह असतं जोपर्यंत सामान्य माणसाच्या अंतःकरणामध्ये त्या पक्षाचा विचार आणि कार्यकर्त्याची भूमिका सखोलय तोपर्यंत काही चिंता करण्याचं कारण नाही. या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो. आज मुंबईमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी पोस्टर लावली, त्याचा फोटो माझा. त्यांना माहिती आहे की आपलं नाणं चालणार नाही, त्यामुळे जे नाणं चालेल ते चालणारं नाणं घेतलं पाहिजे. कारण त्यांचं नाणं खरं नाही,
खंड त्यांना वाजत नाही हे नाही लोक ओळखतील. त्यामुळे नको की साक्षण जाऊन टाका त्या ठिकाणी फोटो दाखवा खरं. पांडुरंग वेगळे येऊन देत नाही. ते कसे वेगळे कसं काय? पांडुरंगाच्या दर्शनाला या देशात या राज्यात कुणी थांबवू शकत नाही. त्याला पंढरपूरला जावं लागतं असं नाही. आणि त्यामुळे पांडुरंग म्हणायचं, आणखीन काय काय म्हणायचं, गुरु म्हणायचं आणि आमच्याकडे दुर्लक्ष झालं असं सांगायचं. अशी गमतीची गोष्ट. सकाळी मला फोन आला आणि फोन आल्याच्या नंतर मला विचारले काय चाललंय सगळं. मलाही माहिती नाही काय चाललंय, काहीतरी चाललेलं आहे. ते म्हणजे ठीक आहे, मी असं करतो, मी जातो, बघतो, बोलतो आणि तो मला कळवतो. जातो आणि 3 वाजता का 2 वाजता मी फायदा त्यांनी सोबतच घेऊन टाकला. भाजी माणसं आहे, बघून येतो. त्यामुळे इथं पुढं बघून येतो हे सांगितलं तर जरा झोपून, पण काय कधी याचा निर्णय नाही. अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत फूट पडल्याचं बोललं जात होतं. पण आता अजित पवार यांनी बंड नव्हे तर संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरतीच दावा ठोकल्याचं समोर आलंय. याबद्दल अजित पवार यांनी 30 जूनलाच केंद्रीय निवडणूक आयोगात एक याचिका दाखल केल्याचं समोर आलंय. त्यामुळे आता राष्ट्रवादी कुणाची हा वाद थेट निवडणूक आयोगात पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे. तब्बल 40 आमदारांच्या सह्यांचं पत्र अजित पवार यांनी निवडणूक आयोगात दिल्याचं कळतं. कॉन्स्टिट्यूशन सगळ्यांनीच वाचावं आणि कॉन्स्टिट्यूशन वाचून तो निर्णय घ्यावा. केंद्रामध्ये सत्ता BJPची आहे. काही लोकांना असंही वाटतं की इलेक्शन कमिशन त्यांचंच झालं आहे आणि न्यायव्यवस्थासुद्धा त्यांचीच झाली आणि या जोरावर काही जण वक्तव्य करत असतील, हास्यास्पद आहे. अनुभवी लोक अशा पद्धतीचे वक्तव्य करू नये. पुढच्या 6-7 महिन्यातच इलेक्शन होईल, तेव्हा आपण बघूया की लोक कोणाच्या बाजूने. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे गेल्या काही काळापासून भाजपमध्ये जाणार अशा प्रकारची चर्चा रंगली होती. अशातच अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांच्या शपथविधीला सुद्धा हजेरी लावली. त्यामुळे कोल्हे हे अजित पवार यांच्यासोबत गेल्याचं बोललं जात होतं. पण शपथविधीनंतर अवघ्या काही तासातच त्यांनी बाप तो बाप असतो असं ट्विट करत शरद पवार यांच्यासोबत असल्याचं जाहीर केलं. आता अमोल कोल्हे यांच्याचवरती शरद पवार गटाच्या प्रसिद्धी प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बांधतील ते तोरण आणि म्हणतील ते धोरण. माझा मोह आहे पक्षात चर्चा केल्याशिवाय करणं बरोबर नाही. पण आता जरा गर्दी पक्षातली कमी झालेली आहे. त्यामुळे मला जो काही थोडा बहुत अधिकार आहे, कोल्हे साहेब तुम्ही माझ्या पक्षाचे प्रचार प्रमुख व्हा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. त्यामुळे प्रचार प्रमुख असतील आता अमोल कोल्हे. तिकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पुन्हा एकदा सत्ता द्या अशी मोहीम राज ठाकरे यांच्या मनसेनं नाशिकमधून सुरू केली आहे. राजकीय पक्षांची विश्वासार्हता धोक्यात आलेली असतानाच मनसेनं पुन्हा एकदा संधी द्या अशी साद नाशिककरांना घातली. राज्यात राजकीय उलथापालथ होत असताना नाशिक शहरात मनसे कार्यकर्त्यांनी अशी होर्डिंगबाजी सुरू केली आहे. नाशिककरांनी पुन्हा राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर विश्वास दाखवावा असं आवाहन मनसे कार्यकर्त्यांकडून सुरू झालंय. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राजकारणाचा चिखल झाल्याची टीका केली होती. झालंय ते अत्यंत किळस वाटतं. त्याच्यामध्ये मला असं वाटतं जर समजा तुम्ही जनमताचा कालोसा जर महाराष्ट्रभर घेतलात तर तुमच्या प्रत्येक घरामध्ये तुम्हाला शिव्या ऐकायला मिळतील, दुसरं तुम्हाला काही ऐकायला मिळणार नाही आणि हा मतदारांचा घोर अपमान आहे. नाशिक एकेकाळी मनसेचा बालेकिल्ला होता. 2009च्या सुमारास नाशिकमध्ये मनसेचे 3 आमदार होते. महापालिकेत 40 नगरसेवक होते. शिवाय नाशिक महापालिकेत मनसेचाच महापौर होता.
पक्ष बदलूंची सद्दी सुरू असताना आता नाशिककरांनी मनसेवर पुन्हा विश्वास दाखवावा असं आवाहन मनसे कार्यकर्ते करतायत। हे बघा, या महाराष्ट्राला आज एक जाणून चुकलेलं आहे का विरोधी पक्ष राहिलेला नाही, म्हणजे सरकारच्या विरुद्ध कोणी बोलू शकत नाही आणि त्याकरता राजसाहेब हे सरकार करण्यास सक्षम आहेत। 2009 आणि 2023 मधील राज्यातली राजकीय परिस्थिती कमालीची बदलली आहे। पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय। जनतेच्या मनात विश्वास निर्माण होईल असं मनसेनं किती काम केलंय याबाबत स्वतः मनसे कार्यकर्त्यांना शंका असाव्यात। त्यामुळे ही होर्डिंगबाजी नाशिककर गांभीर्याने घेतील का हे पाहावं लागेल। लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। यासोबतच प्राईम टाईममध्ये इथेच थांबूया। ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील।